झालीच पाहिजे. परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. हमी भाव दिलाच पाहिजे. हमी भाव दिलाच पाहिजे. हमी भाव दिलाच परीक्षेसाठी चौकशी झालीच पाहिजे. अरे भ्रष्ट सरकारचा धिक्कार असो. भ्रष्ट सरकारचा धिक्कार असो. केंद्रातल्या मोदी सरकारचा धिक्कार असो. केंद्रातल्या मोदी सरकारचा धिक्कार असो. थोडं मागं सरका तुम्ही. मागं सरका तुम्ही. एखादं मागं सर. अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, आदरणीय अमित भैयाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी जो नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या निकालाबाबत सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण केल्या जात आहेत. त्यासाठी SITची चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कारण की आपण पाहताय की या वर्षामध्ये जवळजवळ 56,000 जागा असताना 58,000 जागा त्यांनी या ठिकाणी पास केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं, मी संपूर्ण माहिती काढलेली आहे. नीटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी टॉपरचा स्कॅम झालेला आहे. म्हणजे 720 विद्यार्थी, 720 पैकी 720 मार्क या ठिकाणी 2020 मध्ये 2 होते, 2021 मध्ये 1 होता, 2022 मध्ये 0, 2023 मध्ये 2 आणि 2024 मध्ये 67. म्हणजे 2024 मध्ये 67 कुठून आले? कारण की 720 पैकी 720 मार्क पडणारे 67 विद्यार्थी, त्यामधले बरेचसे या ठिकाणी जे व्यवस्थित अभ्यास करतात, जे प्रामाणिकपणानं ज्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी. दुसरे विषय म्हणजे 16 एप्रिल रोजी ॲडमिशन विंडो जो आपला असतो तो क्लोज करून त्यांनी परत 15 दिवसांनी हा विंडो ओपन केला आणि त्यामध्ये 24,000 विद्यार्थ्यांनी 3 ते 4 तासामध्ये 24,000 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं. म्हणजे विंडो ओपन कशासाठी केलं? यात 24,000 विद्यार्थ्यांना जर तुम्ही मार्क पाहिले तर 620 पेक्षा पुढे आहेत. म्हणजे 620 पेक्षा खाली पडणारे जे मार्क आहेत, जे आरक्षणामध्ये बी बसणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर अन्याय, एक मोठा प्रकारचा अन्याय या ठिकाणी झालेला आहे. तशाच बाबतीमध्ये कांदा, सोयाबीन, कापूस सगळ्या बाबतीत या ठिकाणी हमीभाव मिळत नाही म्हणून सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन केलेलं आहे. या ठिकाणी दुसरं पीक विमा असेल, शेतकऱ्यांचे अजून प्रश्न असतील, या ठिकाणी महिला सुरक्षा असेल, विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल, या ठिकाणी हे सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे. म्हणून आम्ही राज्यपालांना या ठिकाणी कलेक्टरद्वारा निवेदन करत आहे की हे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळं यांचं सरकार या ठिकाणी अपयशी ठरल्यामुळं आपण काहीतरी करून याच्यामध्ये विनंती करून हे आमची सोडवणूक करावी म्हणून, आणि अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन, या भ्रष्ट कारभारावर चिखल फेको आंदोलन या ठिकाणी आज आम्ही केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात सगळीकडं हे चिखल फेको आंदोलन आज 11 वाजता 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेलं आहे. किती दिवस करणार आहे तुम्ही आंदोलन? नाही, आज आम्ही मागण्या तर निवेदनाद्वारे देत आहोत. जर अन्यथा यांनी जर पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन उभा करू. कलेक्टरला किती दिवसाची मुदत दिली तुम्ही? नाही, मुदत नाही, पण आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात ते बघूया.